आज आपण जाणून घेणार आहोत पीक फेरपालट म्हणजे काय आणि ते करणं का आवश्यक आहे। पीक फेरपालट म्हणजे प्रत्येक हंगामात एकच पीक न घेता वेगवेगळी पिके घेण्याची पद्धत। म्हणजे एका हंगामात सोयाबीन घेतले असेल तर पुढच्या हंगामात गहू किंवा चणे अशी वेगळी वेगळी पिके घेणे। ही बदलाची पद्धत शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे। सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मातीची सुपीकता टिकवणे। एकाच पिकामुळे मातीतील विशिष्ट पोषक द्रव्यांमध्ये कमतरता होते, पण पिके बदलल्यामुळे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम यांचे संतुलन राखले जाते। दुसरं कारण म्हणजे रोग आणि कीड नियंत्रण। एकाच पिकावर एकच प्रकारचे रोग आणि कीड वाढते, त्यामुळे पिके बदलली की त्यांचं जीवनचक्र तुटतो आणि रोग किडींचा प्रादुर्भाव कमी होतो। तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे मातीची रचना सुधारते। काही पिके खोल मुळे टाकतात तर काही पिकांची मुळे उथळी असतात, त्यामुळे मातीची हवा खेळती राहते आणि जमिनीची पकड चांगली होते। याशिवाय पिके बदलल्यामुळे पाण्याची मागणी सुद्धा कमी होते आणि उत्पादनात स्थिरता येते। काही पिके नायट्रोजन स्थिर करतात, जसे की चणे, हरभरा, मूग, उडीद, त्यामुळे खतांचा खर्च पण कमी होतो। तर एकूणच मातीची गुणवत्ता वाढवणे, रोग कीड नियंत्रण, उत्पादनात वाढ आणि खर्चात बचत या सर्वांसाठी पीक फेरपालट आवश्यक आहे। शाश्वत शेतीसाठी ही पद्धत आजच्या काळात अतिशय महत्त्वाची आहे।